ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट हा फक्त स्ट्रॅटेजीवर नाही बनत, त्यासाठी पिप्स कॅल्क्युलेशन आणि लॉट साईज हे काय आहे हे माहीत असावं लागतं. तर चला या व्हिडिओमध्ये पिप्स कॅल्क्युलेशन कसं होतं, लॉट साईज काय असते आणि प्रॉफिट लॉस हा कसा कॅल्क्युलेट केला जातो पिप्सला धरून, तर या व्हिडिओमध्ये सांगतो. त्याआधी जर फॉलो केलं असेल तर फॉलो करून घ्या, कारण की असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्याकडून मिस होऊ नये. एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. पिप म्हणजे काय? पिप म्हणजे पर्सेंटेज इन पॉईंट. आता एक्झाम्पल घेऊयात. युरो USD जर 1.1000 वरून 1.1001 वर गेला तर जवळपास 1 पिपचा मूव आला. त्यानंतर 1.1000 वरून 1.1010 वर गेला तर 10 पिपचा मूव आला. आता लॉट साईज म्हणजे काय? लॉट साईज म्हणजे आपला ट्रेडचा साईज. आता त्यात मायक्रो असतो, मेजर असतो आणि बिगिनरसाठी सगळ्यात सिम्पल म्हणजे आपला 0.01 लॉट साईज. पीपी व्हॅल्यू म्हणजे काय? एक्झाम्पल घेऊयात. युरो USD 0.01चा लॉट आहे तर 7 ते 10 रुपये पर पीप असतो. अप्रॉक्स ब्रोकरनुसार असतं. आता प्रॉफिट कसा काढायचा? लॉट साईज 0.01 असेल तर 20 पीप जर मूव झाल्या तर जवळपास आपण एका पीपला 8 रुपये धरूयात, तर 20 गुणिले 8 160 रुपये प्रॉफिट आपल्याला झाला. तसाच त्याच्या उलटाच लॉस कसा काय होतो? लॉस पण सेम तसाच होतो. जर प्राईज उलट गेला तर 20 पीपचा लॉस 0.01च्या लॉटने 160 रुपये होतो. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी फॉलो करा.